मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगल धामणगाव तालुका शिरोळ जिल्हा पासून आजपासूनचा परत शेतकऱ्यांसाठी अंदाज देत आहे। सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज 4 तारखेपासून राज्यामध्ये 2:30-3 वाजेपर्यंत सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो। पण राज्यात सांगायचं झालं तर आता पावसाचा जोर आजपासून ओसरणार आहे, म्हणून हे देखील लक्षात यायचं। पण राज्यात आज जरी 4 सप्टेंबर असला तर आज राज्यामध्ये काही भागामध्ये पाऊस पडणार आहे। तर सांगायचं झालं तर आज राज्यामध्ये सोलापूर, लातूर, बीड, परभणी, नांदेड, त्याच्यानंतर यवतमाळ, हिंगोली, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, तसेच अकोला, बुलढाणा या भागात, तसेच जळगाव, जामोद, त्याच्यानंतर धुळे, नंदुरबार या भागामध्ये आज पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे आज पाऊस जवळपास सांगायचं झालं तर सोलापूर, लातूर या भागाकडे पडणार, म्हणजे मराठवाडा आणि विदर्भाकडे आज पाऊस असणार आहे दुपारच्या नंतर, म्हणजे 4-5च्या दरम्यान म्हणजे काळोखुट्ट आभाळ येईल आणि पाऊस पडणार आहे। त्याच्यानंतर उर्वरित राज्यात सांगायचं झालं तर विभागाने सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात सूर्यदर्शन होईल हे देखील लक्षात घ्यायचं। म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात जाताना 2-4 दिवस म्हणजे चांगलं दुपारपर्यंत सूर्यदर्शन होणार, आले तर एखादी सर येईल म्हणून हे लक्षात घ्यायचं। पण त्याच्यानंतर कोकणात देखील पाऊस चालू राहील। त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रात देखील नंदुरबार, धुळे त्या भागामध्ये दिवसभर म्हणजे 3-4 वाजेपर्यंत ऊन पडेल आणि रात्रीच्या एक पावसाच्या सरी येऊन जाते, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे आजपासून जवळपास म्हणजे आज 4 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर ओसरणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यात एकंदरीत परिस्थिती व्यतिरिक्त राज्यात आता फक्त पाऊस म्हणजे 11 तारखेपर्यंत म्हणजे पाऊस म्हणजे गणपती आगमन पासून ते विसर्जन पर्यंत राज्यात असा खूप मोठा असा पाऊस राहणार नाही, म्हणून अंदाज लक्षात घ्यायचा।